विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 22 जानेवारी 2024 पर्यंतच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. आवर्जून बघा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 यावर फोकस ठेवा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्य. कॅपिटल आहे चंदीगड. नेक्स्ट, मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कृत्रिम खडक प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ या ठिकाणी. आणि याचं जो उद्दिष्ट आहे ते आहे प्रकल्पाची रचना प्रदेशातील मत्स्य संपत्तीला चालना देण्यासाठी केली आहे, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे जीवनमान सुधारेल. नेक्स्ट, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 किती मुलांना देण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 19 मुलांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या कच्ची खारखेला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात राज्य. आपण काल प्रश्न विचारला होता गुजरातची कॅपिटल काय, तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. नेक्स्ट, 15वी ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे, जर आपल्याला ही जी टीम आपण अनाऊन्स केली आहे त्याचा जो कॅप्टन आहे तो कोण आहे याचं जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट नक्की करा. नेक्स्ट, कोणते राज्य सरकार महतरी वंदना योजना खूप महत्त्वाच्या असतात, यावर आवर्जून प्रश्न विचारले जातात. तर महतरी वंदना योजना सुरू केली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड. तर लक्षात घ्या, महतरी वंदना योजनेचा उद्देश महिलांचे जीवन सुधारणे आणि महिलांना स्वावलंबी आणि कार्यक्षम बनवणे हा आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाचा पुतळा, या पुतळ्याचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. अधिकची माहिती, मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथील स्वराज मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा जगातील सर्वात उंच डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे. एकूण याची जी उंची आहे ती आहे 206 फूट. नेक्स्ट, जकार्ता इंडोनेशिया येथे पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? राईट आन्सर आहे योगेश सिंग यांनी. नेक्स्ट, आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव कोणाला दिला जाणार आहे? राईट आन्सर आहे रंजन गोगोई. लक्षात घ्या, आसामचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सुरुवात झाली आहे 2021ला आणि 2023मध्ये कायदा आणि न्याय याकरिता रंजन गोगोई यांना आसाम वैभव हा पुरस्कार देण्यात आला. रतन टाटांना 2021मध्ये देण्यात आला होता. तसेच डॉक्टर तपन सैकिया यांना 2022मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट, कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, तामिळनाडू. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतचे 3100 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकतात. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहे. प्राईस आहे 99 रुपये. परचेस करण्याकरिता 93562560 त्यावर व्हॉट्सअप करा. तसेच आपल्यासाठी होमवर्क आहे की ICC जी आता अंडर-19 स्पर्धा चालू आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, तर भारतीय संघाचा कर्णधार कोण? खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.